आणि गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एक चर्चा आहे ती म्हणजे एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करतील याची। मात्र आपल्या पक्षप्रवेशाचा प्रश्न आता संपलाय असं वक्तव्य करत एकनाथ खडसेंनी भाजपतील घर वापसीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। आपण शरद पवारांच्याच पक्षात राहू असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय। खडसेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता संपली। एकनाथ खडसेंना भाजपचं दार बंद। खडसेंचा मार्ग कुणी रोखला? क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात आले होते। या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंनी देखील हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। तसंच खडसेंच्या भाजप प्रवेशावरूनही चर्चा रंगली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या भेटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती। प्रत्यक्षात मात्र या दोन्ही नेत्यांची भेट काही झाली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर तर एकनाथ खडसे व्यासपीठासमोर बसलेले होते। हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे व्यासपीठावर कोणत्याही आमदाराला स्थान नव्हतं, कोणत्या व्यक्तीला स्थान नव्हतं। फक्त मंत्री महोदय आणि RSSचे जे धर्मजागरण प्रमुख आहेत त्यांना स्थान होतं। सर्वांना सन्मानाने VIP कक्षामध्ये बसवलेलं होतं। एकनाथ खडसे भाजपत जाणार असल्याची चर्चा अनेक वेळा रंगल्याचं पाहायला मिळालं। एवढंच काय, पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची देखील भेट घेतली होती आणि या भेटीचा फोटोही व्हायरल झाला होता। त्यानंतर खडसेंची भाजपात घरवापसी होणार असल्याच्या चर्चेला वेग आला होता, पण पुढे काहीच झालं नाही। माझा पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हा संपलेला आहे। आता मी माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि त्यांच्याबरोबरच राहणार आहे। मात्र खडसेंच्या घर वापसीच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही। त्यांच्या भाजप प्रवेशाचं आजही भिजत गोंगडा आहे। मी म्हटलं होतं की माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत त्यांना पूर्णविराम दिलेला आहे। चंद्रकांत पाटलांना कदाचित अजूनही आशा असेल की भाजपमध्ये यावं। एकनाथ खडसेंनी भाजप सोडून 5 वर्ष झाली आहेत। पक्ष सोडताना त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांवर तिखट शब्दात टीका केली होती। त्यामागचं कारण म्हणजे 2014 साली राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर खडसेंचं पक्षातील महत्त्व कमी होत गेलं। तसंच भोसरी MIDC जमीन प्रकरणामुळे देखील ते अडचणीत आले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर खडसेंनी भाजपला रामराम केला होता, पण अलीकडच्या काळात त्यांची भाजपतील प्रवेशाची चर्चा सुरू होती। मात्र या चर्चांना पूर्ण विराम देत भाजप घरवापसीची आशा आता खडसेंनी सोडून दिल्याचं दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।